हरे कृष्णा मित्रांनो, सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या चॅनलवर. आज आपण जाणून घेणार आहोत मूल्यांक 3 बद्दल. कसा आहे मूल्यांक 3? ज्यांचा पण जन्म 3, 12, 21 आणि 30 तारखेला होतो त्यांचा मूल्यांक 3 असतो. मूल्यांक 3 कोण आहे? मूल्यांक 3 म्हणजे गुरु, ज्युपिटर. तुम्ही बघितले का आपल्या सोलर सिस्टम मध्ये सूर्यानंतर जर सगळ्यात मोठा प्लॅनेट, सगळ्यात मोठा ग्रह कोणता असेल तर गुरु आहे. गुरु जेवढा मोठा आहे तेवढा तो ज्ञानी आहे, तेवढा तो नॉलेजेबल आहे. त्यामुळे 3 मूल्यांची लोक तेवढेच नॉलेजेबल, ज्ञानी आणि इंटेलिजंट असतात. 3 मूल्यांकला त म्हटल्यावर ताक लगेच कळतं. 3 मूल्यांक ज्ञानाचा भंडार आहे. 3 मूल्यांची ॲडवाइस कधी पण वाया जात नाही. ज्या पण लोकांनी यांच्याकडून ॲडवाइस घेऊन, सल्ला घेऊन जे काही काम करतील ते लकी होतं. आणि हे लोक पण इतरांना ॲडवाइस प्रामाणिकपणे, जेन्युइन, निस्वार्थपणे देतात. 3 मूल्यांक नॉलेजचा भंडार असल्यामुळे यांच्याकडे नॉलेजची कमी नाही. ह्यांना सगळ्या गोष्टीत जाणून घ्यायला आवडतं. ह्यांना सगळ्या गोष्टीची माहिती असते. ह्यांना फक्त मटेरियलिस्टिक वर्ल्ड बद्दलच नाही, सांसारिक वर्ल्ड बद्दलच नाही, तर ह्यांना पुस्तकी भरपूर नॉलेज असतं. ह्यांना सगळ्या गोष्टीत जाणून घ्यायला आवडत असतं. तुम्ही बघितले बॉलिवूड क्वीन करीना कपूर, 21 तारीख जन्म, मूल्यांक 3. बॉलिवूडमध्ये म्हणतात जे काही सगळ्यांची खबर, सगळ्यांची माहिती कुणाला असेल तर करीनाला आहे. कारण मूल्यांक 3 सगळ्यांची माहिती आहे. 3 मूल्यांकला सगळ्यांची माहिती आहे. A to Z सगळ्यांची माहिती आहे. कोण काय करत आहे, कोण कसं वागत आहे, कुणाचं काय चालू आहे, कुठं गेल्यावर काय मिळतं, कुठं गेल्यावर काय नाही मिळत, कुठला एरिया कसा आहे, कुठला पर्यटन स्थळ चांगला आहे, म्हणजे भरपूर गोष्टी यांना माहिती आहेत. भरपूर गोष्टीबद्दल यांना नॉलेज आहे. ह्या मटेरियलिस्टिक वर्ल्ड मधलं तर यांना भरपूर गोष्टी माहिती असतात. परत आजूबाजूच्या गोष्टी पण यांना जाणून घ्यायच्या आहेत. सगळ्यांच्या गोष्टीत म्हणजे म्हटलं ना, तुम्हाला नाक खुपसायचं तर तसं समजा. यांना सगळ्या गोष्टी माहिती करून घ्यायच्या आहेत, सगळ्यांबद्दल जाणून घ्यायचं आहे. यांना एकटं राहायचंच नाही. तसेच 3 मूल्यांक हा क्रिएटिव्ह पण आहे. नवीन गोष्टी करत असतो, एकटा राहत नाही, निवांत राहत नाही, काही ना काही करायचं आहेच, गप शांत बसायचं नाहीच आहे. असा हा 3 मूल्यांक आहे. क्रिएटिव्ह असल्यामुळे काहीतरी नवीन गोष्टी करू शकतात, चांगलं करिअर बनवू शकतात, शून्यातून विश्व निर्माण करण्यापर्यंत 3 मूल्यांक जाऊ शकतो. मूल्यांक 3 मध्ये चांगल्या जर पर्सनॅलिटीज बघितल्या तर स्वामी विवेकानंद, 12 तारीख जन्म, मूल्यांक 3, सगळ्यात मोठे आपले हिंदू स्पिरिच्युअल गुरु. वॉरेन बफेट, 30 तारीख जन्म, मूल्यांक 3, सगळ्यात मोठा, जगातील सगळ्यात मोठे स्टॉक मार्केट इन्व्हेस्टर. स्टॉक मार्केटमधून सगळ्यात मोठी वेल्थ तयार त्यांनी केली. सुपरस्टार रजनीकांत, 12 तारीख जन्म, मूल्यांक 3. ह्या काही खूप मोठ्या पर्सनॅलिटीज आहेत ज्या मूल्यांक 3च्या आहेत, ज्या शून्यातून विश्व निर्माण यांनी केलेलं आहे. झिरोतून हिरो बनलेले ही लोक आहेत. मूल्यांक 3 काही वेळेला असा वागतो की एक एकदा हा ज्या कामात वेळ द्यायची गरज नाही, जे काम एवढं इम्पॉर्टंट नाही आहे, जे करणं महत्वाचं नाही आहे, त्या कामात भरपूर वेळ देतो. विनाकारण आपली एनर्जी एवढी वाया घालवतो त्या कामामध्ये की काही काही वेळेला मूल्यांक 3 जे काम करणं गरजेचं आहे, खूप इम्पॉर्टंट आहे, महत्वाचं आहे, त्या कामात डिले करतो, त्या कामात एनर्जी देत नाही. एक एकदा ते काम करतच नाही, कारण ह्यांची एनर्जी नको त्या कामात वाया जाते. त्यामुळे जे करायचे काम आहे ते कामात यांची एनर्जी लागत नाही. त्यामुळे काही काही वेळेला ही लोक अयशस्वी होतात. मूल्यांक 3 ने स्वतः कधी एकांतात बसून चिंतन केलं पाहिजे, मेडिटेशन केलं पाहिजे. मूल्यांक 3 हा कधीच एकटा बसत नाही, एकांतात बसत नाही. कधी पण तुम्ही मूल्यांक 3 ला बघा, हा कधी एकटा तुम्हाला दिसणार नाही. हा काही ना काही विचार करत असेल, काही ना काही नाही, हा काही विचार करत नाही ॲक्च्युली. हा काही ना काही मोबाईल घेऊन बसेल, टी व्ही बघत बसेल, कुणाला तरी फोन लावेल, बोलत बसेल, पण एकटा निवांत एकांतात कधी बसणार नाही. त्यामुळेच यांची एनर्जी मग नको त्या वायफळ गोष्टींमध्ये वाया जाते आणि त्यामुळे यांचे यश, सक्सेस यांना कमी मिळतो. पण हीच एनर्जी यांनी जी महत्त्वाची कामे आहेत, महत्त्वाच्या गोष्टीत जर लावली तर ह्यांना यश भरपूर मिळू शकतं. 3 मूल्यांक
जेवढा नॉलेजेबल इंटेलिजंट पण कोण नाही. हे ज्या ज्या गोष्टीत नॉलेज घेण्यासाठी पळतात ते चांगल्या गोष्टींसाठी यांनी नॉलेज घेतलं आणि यांची प्रगती केली तर यांची प्रगती खूप मोठी होते. 3 हा गुरु असल्यामुळे यांच्याकडे ज्ञानाचं भंडार आहे. ही खूप मोठी ज्ञानी आहेत. ह्यांना काही गोष्टी क्षणात वाचल्यावर कळतात. काही पुस्तके वाचत असतील तर 2-3 लाईनमध्ये यांना नेमकं काय म्हणायचं या पुस्तकमध्ये लगेच समजतं. म्हणजे तुम्ही समजा की एखादा लिफाफा आहे तर पत्र त्या लिफाफ्यातून काढायच्या आधीच लिफाफा बघून हे ओळखतात की आत काय लिहिलेलं आहे. असे हे 3 मूल्यांक आहे. मूल्यांक 3 साठी सगळ्यात बेस्ट वार कोणता असेल तर गुरुवार आहे. कारण यांचा कारक ग्रह गुरु असल्यामुळे गुरुवार ह्यांच्यासाठी महत्त्वाचा आहे. देवगुरु बृहस्पतीचा वार आहे. विष्णूचा वार आहे. देवगुरु बृहस्पती हा विष्णूचाच अवतार आहे. यांनी दर गुरुवारी पिवळी कपडे वापरली पाहिजे. दर गुरुवारी उपवास ठेवला पाहिजे. दर गुरुवारी यांनी पिवळा टीका लावला पाहिजे. यांच्यासाठी बेस्ट कलर लकी कलर पिवळा आहे. त्यानंतर लाईट रेड, ग्रीन किंवा पिंक हा कलर यांच्यासाठी बेस्ट राहील. यांच्यासाठी लकी नंबर आहेत 1, 2, 5 आणि 7 हे यांच्यासाठी लकी नंबर आहेत. यांनी आपल्या मोबाईल नंबरची बेरीज किंवा गाडीच्या नंबरची बेरीज किंवा घराच्या नंबरची बेरीज या नंबरवर लकी नंबरवर घेतली तर यांच्यासाठी सोयीचं राहू शकतं. तसेच यांच्यासाठी अनलकी नंबर म्हणजे एनिमी नंबर कोणता असेल तर तो फक्त 6 आहे. 3 आणि 6 36चा आकडा आहे. त्यामुळे 6 बरोबर यांचं काही पटणार नाही. 6 बरोबर यांनी डिस्टन्स मेंटेन करून रिलेशन मेंटेन ठेवले पाहिजे. त्यानंतर यांच्यासाठी न्यूट्रल नंबर आहेत किंवा जे लकी पण नाहीत किंवा जे अनलकी पण नाहीत, जे यांच्या खूप जवळ पण नाहीत, जे यांच्या खूप लांब पण नाहीत, असे नंबर यांनी जर म्हटले तर यांच्यासाठी 4, 8, 9 हे नंबर यांच्यासाठी न्यूट्रल आहेत. बाकी 3 मूल्यांकने गुरुवार पाळला पाहिजे. 3 मूल्यांकने एकांतात बसून मेडिटेशन केलं पाहिजे. तर यांचे सक्सेस ग्रोथ भरपूर होऊ शकते. सक्सेस लेवल यांची वाढू शकते. बाकी यांच्याकडे ज्ञानी तर हे खूप आहेतच. त्यामुळे काही बोलायला नको. ज्ञान यांच्याकडे भरपूर आहे. फक्त वायफळ गोष्टींमध्ये यांनी जर वेळ न घालवता पुस्तक वाचण्यामध्ये किंवा काही ज्ञान आपल्या क्रिएटिव्हिटीमध्ये किंवा आपल्या नॉलेजमध्ये ग्रोथ करण्यासाठी यांनी वेळ वाया घालवला तर हे खूप मोठे बनू शकतात आणि ह्यांची ॲडवाईस खूप चांगली ठरते इतरांसाठी. हे खूप नॉलेजेबल असल्यामुळे यांची ॲडवाईस चांगलीच ठरते. निस्वार्थपणे हे लोकांना ॲडवाईस देतात. त्यामुळे यांची ॲडवाईस ही लोकांसाठी खूप चांगली ठरते. फक्त पिवळा कलर यांनी वापरावा. बाकी इतकंच. बाकी अजून जाणून घ्यायचं असेल तर मूल्यांक 3ने पर्सनल कॉन्टॅक्ट करू शकता. व्हिडिओ आवडला असेल तर शेअर करा, लाईक करा, सबस्क्राईब करा आणि इतरांना देखील पाठवा. जे पण 3 मूल्यांचे तुमचे मित्र असतील, कलिग्ज असतील, नातेवाईक असतील त्यांना हा व्हिडिओ नक्की शेअर करा. हरे कृष्ण.